ही साबुदाण्याची खिचडी पाहिल्यानंतर तुम्हालाही ती लगेच बनवून बघावीशी वाटेल। मोकळा साबुदाणा, मोत्यासारखी परफेक्ट चव आणि प्रत्येक घासात खमंगपणा, हे सगळं कसं मिळवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। काही टिप्स सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी ना एक बटाटा घ्यायचा आहे आणि त्याची वरची जी साल आहे ना ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर बटाटा जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 बटाटे घेतले तरी सुद्धा चालतील। वरची साल काढून झाल्यानंतर आपल्याला हा जो बटाटा आहे ना तो एकदम बारीक बारीक स्लाइस मध्ये कट करायचा आहे। आता इथे पहिली टिप अशी आहे की बटाटा जो आहे तो एकदम बारीक स्लाइस मध्ये कट करायचा आहे। जेव्हा आपण तेलामध्ये तो परतणार तेव्हा तो वरून मस्त क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ होतो आणि तो शाबू सोबत खायला खूप मस्त लागतो। आता हा जो बटाटा आहे ना तो एकदम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये जो स्टार्च असतो तो पाण्यासोबत निघून जातो। आता आपल्याला इथे 2 मिरच्या घ्यायच्या आहेत, त्या एकदम बारीक स्लाइस मध्ये कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जेवढ्या बारीक मिरच्या चिरता येतील ना तेवढ्या बारीक मिरच्या चिरा। जर तुम्हाला बारीक ठेचा करायचा असेल मिक्सर मधून तरी सुद्धा चालेल, पण मी इथे बारीक बारीक चिरून घेतलेले आहे। सोबतच ना मी कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे, याने साबुदाण्याला ना खूप मस्त टेस्ट येते। आता इथं मी शाबू भिजवून घेतलेला आहे। तर शाबू कसा भिजवायचा ही दुसरी टीप आहे, ती म्हणजे रात्रभर शाबू भिजवायचा आहे। शाबू मोठा असू दे किंवा बारीक शाबू असू दे, आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे। रात्रभर भिजत ठेवल्यामुळे ना शाबू एकदम मोकळा आणि एकदम आतून मऊ, वरून सुद्धा मऊ होतो। त्यामुळे ना बारीक शाबू जरी असेल तर रात्रभर भिजत ठेवा आणि वर फक्त किंचित पाणी येईल एवढंच पाणी आपल्याला शाबूमध्ये घालायचं आहे आणि रात्रभर भिजवायचा। ह्याच्यामध्ये मीठ आणि कूट मी घालून घेतलेला आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी तेल घातलेलं आहे। तेलात जिरे खमंग मस्त परतले, फुलून आले की त्याच्यानंतर बटाटा आणि मिरची घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला ना घालायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे ना एक खमंग साबुदाण्याला चव येते, त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायला अजिबात विसरू नका। हे छान सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बटाटा जो आहे तो वरून थोडासा क्रिस्पी आणि आतून मऊ झाला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये ना आपण जे साबुदाण्यामध्ये कूट आणि मीठ घालून ठेवलेलं होतं तो साबुदाणा घालायचा आहे। पण आता इथं तिसरी टीप अशी आहे की जेव्हा तुम्ही साबुदाणा, बारीक साबुदाणा कढईमध्ये परतायला घालता तेव्हा ना गॅसचा फ्लेम आहे तो एकदम बारीक करायचा आहे आणि मगच खिचडी आपल्याला परतायची आहे। ह्याच्यामुळे काय होतं की खिचडी जी आहे ती ना आपली कढईला किंवा तुम्ही कोणतं पातेलं वगैरे यूज करत असाल ना त्याला खाली अजिबात चिकटणार नाही आणि एकदम मोकळी मोकळी खिचडी होण्यासाठी मदत होईल। त्यामुळे ही तिसरी टिप अशी आहे की जेव्हा साबुदाणा तुम्ही याच्यामध्ये टाकताल तेव्हा गॅसचा फ्लेम एकदम बारीक करायचा आहे आणि इथं आपली बघा एकदम मऊसूत, मोकळी, चिकट अजिबात नाही अशी खिचडी तयार झालेली आहे। तुम्हालाही अशा नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वरून थोडंसं दही किंवा शेंगदाण्याची जी आमटी असते त्याच्यासोबत ना ही खिचडी खूप मस्त लागते, एकदम मोकळी, मोत्यासारखी, चिकट तर अजिबात नाही आणि खायला पण एकदम मऊसूत लागते। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूया नवीन रेसिपीज सोबत, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।